पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी. ही आमची पंढरीची वारी जी आहे, त्या वारीचा हा संपूर्ण सोहळा आजवर कसा उत्क्रांत होत आलेला आहे, हा इतिहास अतिशय रोचक आणि मनोज्ञ आहे. तसं बघितलं तर हा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये 4 वाऱ्या या खऱ्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे चैत्र, माघ, आषाढी आणि कार्तिकी, ह्या 4 महिन्यांमध्ये वारकरी करतो. हा त्याच्या नियमाचा किंवा साधनेचा एक धर्म आहे. यापैकी पायवारी जी आहे ती फक्त आषाढीची आहे. आणि ही पायवारी साधारणपणे जी 10व्या-11व्या शतकात सुरू झाली, तिचा एक मोठा टप्पा उत्क्रांतीचा आपण म्हणूया, तो आपल्याला दिसतो तुकोबारायांच्या काळामध्ये. म्हणजे समूहाने पांडुरंगाच्या भेटीला एका विशिष्ट काळामध्ये वाटचाल करत जाणं, मोठ्या प्रेमाने नामचिंतन करत, ही पूर्वापार परंपरा आहे. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबारायांचे 3रे चिरंजीव, ज्यांना नारायण महाराज असं त्यांचं नाव होतं, आणि हे वारकरी संप्रदायामधलं अतिशय एक आदरमान्य असं तपस्वी, तपोनिधी अशी त्यांना पदवी आहे, असंही व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांचं आमच्या निळोबारायांनी जे वर्णन केलं आहे ते वैष्णवांचा प्राण असं केलेलं आहे. सकळा वैष्णवा वाटे पंचप्राण, तो हा नारायण देहू कर, असं त्या नारायण महाराजांचं वर्णन निळोबारायांनी केलेलं आहे. त्या नारायण महाराजांनी ही प्रथा, आज आम्हाला जे दिसतं की रथ आहे, रथामध्ये पालखी आहे, पालखीमध्ये पादुका आहेत, तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या किंवा विविध संतांच्या, पादुका बरोबर घेऊन पंढरीला जाणं, हा जो दुसरा एक आपला स्वरूपाचा टप्पा जो दिसतो या सोहळ्याचा, तो नारायण महाराजांनी सुरू केला. आणि हा शिवछत्रपती हे कैलासवासी झाल्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे साधारणपणे हा 1685च्या आसपासचा हा कालावधी आहे. इसवी सन 1685च्या सुमारास नारायण महाराजांनी ही प्रथा सुरू केली की ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबारायांच्या पादुका या देहूमध्ये, देहूच्या वाड्यातनं पालखीमध्ये ठेवायच्या. ती पालखी घेऊन आळंदीला जायचं. अष्टमीच्या दिवशी ज्या पालखीमध्ये तुकोबारायांच्या पादुका विराजमान आहेत तिथेच ज्ञानोबारायांच्या पादुकाही ठेवायच्या, आणि या दोन्ही पादुका एकत्र पालखीमध्ये घेऊन भजन करत पंढरीला गमन करायचं. हा जो पॅटर्न आहे, याची सुरुवात नारायण महाराजांनी केली. हा अतिशय गोड संगम आहे बरं का. एक आपण लक्षात घेऊया, आमचा वारकरी संप्रदाय जो आहे, हा वारकरी संप्रदाय म्हणजे समन्वयाचं दर्शन आहे. ज्ञानोबा तुकोबा किंवा ज्ञानबा तुकाराम हा जो आमचा आदिमंत्र आहे, विनोबा भावेंनी याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. विनोबा असं म्हणतात की ज्ञानोबा तुकाराम हा महाराष्ट्राचा एका अर्थाने बीजमंत्र आहे, आणि तो मध्यम पदलोपी आहे. म्हणजे निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत ही जी आमची प्रदीर्घ वारकरी परंपरा आहे, या सगळ्या संतांचा एका अर्थाने जो सार आहे तो ज्ञानोबा तुकोबा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हा पाया, तुकोबाराय कळस, याच्यामध्ये हा संपूर्ण संत मालिका ही सामावलेली आहे. त्यामुळे एकाच पालखीमध्ये तुकोबारायांच्या आणि ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवायच्या आणि दिंडीने भजन करत पंढरपूरकडे जायचं. हा एका अर्थाने मोठा वेगळा जो टप्पा आहे किंवा दर्शन जे आहे पालखीचं, हे नारायण महाराजांनी सुरू केलं. आणि मला अतिशय आनंद वाटतो, आणि हे आपलं जे हे अतिशय गौरवाची बाब आहे की संकया देहूकरांनी आजही ती परंपरा तशी जपलेली आहे, अत्यंत आदराने. सप्तमीच्या दिवशी, ज्येष्ठवद्य सप्तमीला, ज्या दिवशी तुकोबारायांचं प्रस्थान देहूच्या देऊळवाड्यामधनं होतं, त्याच्या आधी प्रस्थानला प्रारंभ होण्यापूर्वी तुकोबारायांच्या पादुकांची ज्यावेळी महापूजा केली जाते, त्याच्या आधी तिथे ज्ञानोबारायांच्या पादुका पण आहेत. देहूकरांनी त्या ठिकाणी जपलेल्या, त्यांच्यावर त्यांना अभिषेक होतो, त्यांची पूजा केली जाते, त्या पालखीमध्ये विराजमान होतात. त्याच्यावर त्याच्यानंतर तुकोबारायांच्या पादुकांची पूजा होते, आणि त्या दोन्ही पादुका देहूकरांच्या, तुकोबारायांच्या पालखीमध्ये विराजमान होऊन आजही प्रथा ही देहूकरांनी जपलेली आहे. त्यामुळे हा एक मोठा, आपण म्हणू की साधारणपणे 10व्या-11व्या शतकानंतर समूह भक्ती हा जो एक वारीचं जे अवतार होता, जे रूप होतं, त्याचा हा दुसरा अवतार आपण म्हणूया. हा आपल्याला 1685च्या पुढे नारायण महाराज देहूकरांच्या माध्यमातून संतांच्या पादुका बरोबर घेऊन वाटचाल करणं, हे जे वैशिष्ट्य आहे वारीचं, त्याचा उगम तिथे आहे. ही प्रथा साधारणपणे 1832 सालापर्यंत ह्या पद्धतीने चालली.
म्हणजे एकाच पालखीमध्ये ज्ञानोबारायांच्या पादुका आणि तुकोबारायांच्या पादुका असं घेऊन पंढरीकडे वाटचाल करणं हे 1832पर्यंत चाललं. 1832मध्ये आळंदीमधून हैबत बाबा आरफळकर यांचा आपण इतिहास पुढे बघणार आहोत. या हैबत बाबा आरफळकरांच्या माध्यमातून त्यावेळी त्यांनी आळंदीहून ज्ञानोबारायांचा वेगळा पालखी सोहळा सुरू झाला. त्याची कारणं जी आहेत त्या कारणामध्ये आत्ता आपण नाही गेलो तरी चालेल, पण आपण असं म्हणूया की 1685 ते 1832 याच्यामध्ये नारायण महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीमधनं मार्गक्रमण करत होत्या. 1832 पासून आळंदीमधनं ज्ञानोबारायांचा जो वेगळा पालखी सोहळा सुरू झाला. अर्थात याचा अर्थ देहूकरांची परंपरा त्यांनी खंडित केली असं अजिबात नाही, आपण नमूद करूया. देहूकरांनी आजही त्यांच्या पादुका म्हणजे पालखीमध्ये दोन्ही पादुका विराजमान आहेत. आळंदीचा जो वेगळा सोहळा आहे तो 1832 पासून आपल्याला सुरू झालेला दिसतो आणि त्या सोहळ्याला आज एक प्रकारचं जे एक लष्करी तुकडीचं संचलनाचं जे स्वरूप आहे ती एक शिस्त आहे. ही वारकरी संप्रदायाचं दुसरं वैशिष्ट्य आहे की ही शिस्त सगळी अंगभूत आहे. वारकरी हा स्वयंशिस्तीने हा सगळा परिपाठ पाळतो. हे या संप्रदायाचं आणि समूह भक्तीचं अतिशय मोठं अनुकरणीय वैशिष्ट्य आहे. ही जी शिस्त आहे ही शिस्त या सोहळ्याला जी लागलेली आहे ती सगळी एका अर्थाने आपण असं म्हणूया की हैबतराव बाबा आरफळकरांचा तो संस्कार आहे. कारण हैबतराव बाबा आरफळकर हे जे होते, आरफळ हे त्यांचं जे गाव आहे हे सातारपासून जवळ आहे. तिथले हे मूळचे हे शिपाई हे सरदार होते ग्वाल्हेरकर शिंद्यांच्याकडे हैबत बाबा. त्यामुळे आमच्या संप्रदायामधली वारकरी संप्रदायाने शिकवलेली जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये एक लढाऊपणा आहे. त्या भक्तीला शक्तीचं अस्तर आहे. ही जी भक्ती आहे वैशिष्ट्यपूर्ण, हा जो शक्तीचा आणि भक्तीचा जो संगम आहे तो पूर्वापार आहे. म्हणजे आपल्या पुढे विवेचनाच्या ओघात आपल्याला हे बघायला लागेल की साधारणपणे 13व्या शतकापासून वारकरी संप्रदायाचा जो सुसंबद्ध किंवा सुसंघटित विस्तार या भूमीमध्ये घडून आला त्याच्यामध्ये हा जो लढाऊपणा आहे हा पहिल्यापासून आहे. कारण त्यावेळची सगळी राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अस्थिरतेची आहे. त्या चौकटीमध्ये या संप्रदायाची वाटचाल आहे. आणि त्याचवेळी हैबत बाबांच्या माध्यमातून, कारण हैबत बाबा हे लष्करी पेशामध्ये होते, ग्वाल्हेरकर शिंद्यांचे ते सरदार होते आणि त्यांनी 1832 पासून ज्ञानोबारायांचा हा जो सोहळा त्याला आजचं जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये हैबतराव बाबांच्या मार्गदर्शनाचा हा खूप मोठा भाग आहे. आणि त्याला गंमत अशी आहे की हैबतराव बाबा हे ग्वाल्हेरहून त्यांची संपूर्ण तिथे सेवा बजावल्यानंतर ज्यावेळी त्यांनी असं ठरवलं की आता आपण आपल्या मूळ गावी जाऊन हळूहळू आपल्या बाकीच्या व्यवसायामध्ये आपल्याला गुंतवावं, म्हणून एका अर्थाने सरदारकी तिथे आता आपली खूप झाली असं समजून हैबतराव बाबा पुन्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये यायला निघाले तेव्हा कथा अशी सांगितली जाते की त्यांच्याबरोबर त्यांचा सगळा कुटुंब कबिला होता आणि तिकडनं येताना मध्य प्रदेशच्या आणि महाराष्ट्राच्या त्या सीमा भागामध्ये एका डोंगराळ प्रदेशात त्यांना भिल्लांनी पकडलं आणि त्यावेळी सगळा प्रवास पायी होता आणि त्या हैबतराव बाबांच्या बरोबर त्यांचा कुटुंब कबिला, त्यांचे सगळे लोक, त्यांचा सगळा जो लवाजमा होता तो सगळा भिल्लांनी पकडला आणि त्यांना कोंडून ठेवलं. आता तिथे ही कथा अत्यंत म्हणजे रोमांचक आहे. असं सांगतात की हैबतराव बाबांनी त्या काळामध्ये त्या संपूर्ण बंदिवासामध्ये ते 8-10 दिवस जे होते त्या काळात त्यांनी अखंड भगवंताचा धावा केला, ज्ञानोबारायांचं चिंतन केलं. कारण त्यांच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा होती. योगायोगाने तो जो भिल्ल नाईक होता त्या भिल्ल नाईकाला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि आपल्या घरात मुलगा जन्माला आला नवीन. त्यांना कुठेतरी असं वाटलं की कदाचित ह्या सगळ्या महात्म्यांचा एक त्याचा म्हणजे आशीर्वाद असावा किंवा आनंदाची बाब आहे म्हणून ह्यांना कशाला बंदिवान ठेवा असा विचार करूनही कदाचित त्या भिल्ल नायकाने सगळ्यांची मुक्तता केली. आणि ती मुक्तता झाल्यानंतर हैबतराव बाबा मग महाराष्ट्रामध्ये आपल्या गावी परत आले. तिथे हैबतराव बाबांच्या मनामध्ये विचार असा आला की अरे इतक्या एका अर्थाने म्हणजे प्राणावरती आलेल्या संकटामधनं आपली सगळी भगवंताने सही सलामत सेवा केली. आता इथून पुढचं आयुष्य जे आहे हे तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर उरले ते हरी तुम्हा समर्पण या भावनेने हैबतराव बाबा मग त्यांचं संपूर्ण घर आणि ठिकाण सोडून आळंदीला येऊन राहिले. आणि आजही म्हणजे आमच्या आळंदीमध्ये जी आमची धारणा आहे आणि जो इतिहास सांगितला जातो तो असा आहे की हैबतराव बाबांनी त्यांचं संपूर्ण जे आयुष्याचं जे उत्तरायण होतं ते आळंदीमध्ये व्यतीत केलं. ज्ञानोबारायांच्या
वीणा मंडपामध्ये दररोज रात्री भजन करण्याचा हैबतराव बाबांचा परिपाठ होता. आणि हैबतराव बाबांची जी समाधी आहे ती ज्ञानोबारायांच्या मंदिराच्या म्हणून पहिल्या पायरीवरती हैबतराव बाबांची समाधी आहे. आजचा पालखीचा सोहळा जो आहे त्याला हैबत बाबांनी हे जे शिस्त दिली आहे तिचं स्वरूप कसं आहे हे आपण इथून पुढे बघणार आहोत. रामकृष्ण हरी.